Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the concept of cost sheet. In this lecture, we will study the meaning of cost sheet, the different types of cost sheet, and at the end of this lecture, we will study the different advantages of cost sheet. So let's start with the concept of cost sheet. In the previous few lectures, we have studied that the main objective of cost accounting is to ascertain the cost of goods produced. We know that there are different types of companies. Some companies are engaged in the production of goods and some companies are engaged in providing different services to the people. And we know that all these companies, whether they are producing the goods or whether they are providing services to the people, all these companies needs to know the cost incurred for production of goods and services. आपल्याला माहिती आहे की काही कंपन्या वस्तू उत्पादनाचं काम करत असतात तर काही कंपन्या लोकांना सर्व्हिसेस देण्याचं काम करत असतात. ह्या सर्व कंपन्यांना वस्तू उत्पादन करण्यासाठी किती खर्च आला, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी किती खर्च आला हे शोधून काढणं हे कंपनीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. And we know that the basic or the main objective of cost accounting is to ascertain, means to find out the cost of goods produced and services provided. जो आपला विषय आहे कॉस्ट अकाउंटिंगचा मेन ऑब्जेक्टिव्हच हे आहे की जे काही वस्तू उत्पादन केलेले आहेत त्या वस्तू उत्पादनासाठी किती खर्च आला, ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्यासाठी किती खर्च आला हे फाइंड आउट करणं हे कॉस्ट अकाउंटिंगचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. अँड धिस पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह इज फुलफिल्ड बाय प्रिपेरिंग द कॉस्ट शीट. हे जे काय कॉस्ट अकाउंटिंगचं ऑब्जेक्टिव्ह आहे to find out or to ascertain the cost of goods produced, हे ऑब्जेक्टिव्ह आपण कॉस्ट शीट तयार करून हे पूर्ण करू शकतो. We know that every company incurs different types of expenses for production of goods and all such expenses are recorded in the books of accounts. आपल्याला माहिती आहे की वस्तू उत्पादन करण्यासाठी प्रत्येक कंपनीला वेगवेगळ्या प्रकारचे खर्च करावे लागतात आणि हे सर्व खर्च आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करतो. आणि हे जे काही सर्व खर्च रेकॉर्ड केलेले आहेत विथ द हेल्प ऑफ एक्सपेन्सेस recorded in the books of accounts, we prepare one statement which shows the details regarding the various expenses incurred for production of goods. जे काय आपण खर्च रेकॉर्ड केलेले आहेत त्याच्या साहाय्यानं आपण एक स्टेटमेंट तयार करतो, अ स्टेटमेंट विच शोज द डिटेल्स रिगार्डिंग द डिफरंट एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ गुड्स and this particular statement is called as a cost sheet. So the basic meaning of cost sheet is that cost sheet is a statement. Cost sheet हे एक स्टेटमेंट आहे. cost sheet is a statement which shows, cost sheet वरून आपल्याला काय समजतं, which shows the details of expenditure incurred for production of goods during a particular period. आपण जे काय वस्तू उत्पादन केलेल्या आहेत त्या वस्तू उत्पादन करण्यासाठी आपल्याला किती खर्च आला तो खर्च शोधून काढण्यासाठी जे आपण स्टेटमेंट तयार करतो दॅट पर्टिक्युलर स्टेटमेंट इज कॉल्ड एज अ कॉस्ट शीट. सो कॉस्ट शीट मीन्स अ स्टेटमेंट विच इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द कॉस्ट ऑफ गुड्स प्रोड्यूस्ड ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम. से फॉर एक्झाम्पल, सपोज देर इज वन कंपनी, for example A Limited, and suppose it has produced 1000 units during the month of April 2020. सपोज कंपनीचं नाव आहे A Limited आणि ह्या A Limited नावाच्या कंपनीनं एप्रिल 2020मध्ये 1000 वस्तू उत्पादन केल्या असतील तर ह्या 1000 वस्तू उत्पादनासाठी किती खर्च आला तो खर्च फाइंड आउट करण्यासाठी जे स्टेटमेंट तयार केलं जातं त्या स्टेटमेंटला कॉस्ट शीट असं म्हटलं जातं. सो कॉस्ट शीट इज अ स्टेटमेंट विच शोज द डिटेल्स ऑफ व्हेरियस एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ गुड्स. आपण जे काय वस्तूचं उत्पादन केलेलं आहे ते वस्तूचं उत्पादन करण्यासाठी कंपनीला एकूण किती खर्च आला तो खर्च शोधून काढण्यासाठी जे स्टेटमेंट तयार केलं जातं दॅट पर्टिक्युलर स्टेटमेंट इज कॉल्ड एज अ कॉस्ट शीट.
So cost sheet is a statement showing the details of expenditure incurred for production of goods during a particular period of time. Now question is, what is particular period? Okay, or when the cost sheet is prepared, whether it is prepared at the end of the year or whether it is prepared at the end of a particular month. That particular point we will see in the next slide. Now this particular cost sheet can be defined in other ways also. Cost sheet can be also defined as a statement which shows the subdivision of cost arranged in logical order. Okay, we know that the different expenses are incurred for production of goods and services, and all the expenses incurred for production of goods are recorded in a logical order. Okay, as on certain basis. Okay, and with the help of that a cost sheet is prepared, and this particular cost sheet shows the total cost of production, and this total cost of production is find out under different steps. जे काय आपण कॉस्ट शीट तयार करतो त्या कॉस्ट शीटमध्ये जे काय आपण एक्सपेन्सेस रेकॉर्ड करणार आहे, वस्तू उत्पादन करण्यासाठी जे काय सर्व खर्च करावे लागतात ते सर्व खर्च लॉजिकली अरेंज करून ही कॉस्ट शीट तयार केली जाते. आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फाइंड आउट करताना आपण हे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन स्टेप बाय स्टेप फाइंड आउट करतो. फर्स्ट ऑफ ऑल वी कॅल्क्युलेट द प्राइम कॉस्ट. After that we calculate the factory cost. After that we calculate the cost of production, and at the end we calculate the total cost. What is the meaning of prime cost, what is factory cost, what is cost of production, and what is total cost, that we will study in the next lecture. But for our information purpose we should know that the cost sheet shows the total cost of production and this total cost of production is calculated in a step by step manner. आपण जो काय एकूण खर्च उत्पादन खर्च फाइंड आउट करणार आहोत, शोधून काढणार आहोत, तो खर्च आपण स्टेप बाय स्टेप, म्हणजे सुरुवातीला प्राइम कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, त्यानंतर फॅक्टरी कॉस्ट, त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि सर्वात शेवटी टोटल कॉस्ट, ह्या सिक्वेन्सनं आपण एकूण खर्च उत्पादन खर्च हा फाइंड आउट करतो. इट इज कॉल्ड एज अ कॉस्ट शीट. देन क्वेश्चन अरायझेस दॅट व्हेन दिस पर्टिक्युलर कॉस्ट शीट इज प्रिपेअर्ड. In the 11th and 12th standard, we studied that a businessman prepares their final account at the end of the year, and we know that our financial year ends on 31st of March, and we know that we prepare our trading account, profit and loss account and balance sheet on 31st of March. But in cost accounting, the different reports such as cost sheet, it can be prepared at any time. This particular cost sheet can be prepared on weekly basis, it can be prepared on monthly basis, it can be prepared on quarterly basis, or it can be prepared on yearly basis, or it can be prepared at any time as per the requirement of the businessman. It means that a businessman has to decide when he wants to prepare the cost sheet. If he wants a cost sheet on weekly basis, he can prepare it. He can prepare it on monthly basis, he can prepare it on quarterly basis, half yearly basis, yearly basis, as per his own requirement. कॉस्ट शीट जे आपण तयार करतो ही कॉस्ट शीट बिझनेसमन आठवड्याला तयार करू शकतो, दर महिन्याला तयार करू शकतो, दर 3 महिन्यांनी म्हणजे क्वार्टरली तयार करू शकतो, 6 महिन्यांनी तयार करू शकतो, वर्षानं तयार करू शकतो. ज्याप्रमाणे बिझनेसमनला आवश्यकता आहे त्याप्रमाणे बिझनेसमन कॉस्ट शीट तयार करता येते. बिझनेसमन कॉस्ट शीट तयार करू शकतो. कॉस्ट शीट आपल्याला कधीही बिझनेसमनच्या ओन रिक्वायरमेंटप्रमाणे कधीही तयार करता येते. ओके, नाव क्वेश्चन इज व्हॉट टाईप ऑफ इन्फॉर्मेशन इज डिस्क्लोज्ड बाय द कॉस्ट शीट. आपण जी काय कॉस्ट शीट तयार करतो त्या कॉस्ट शीटवरून आपल्याला कोणकोणती माहिती मिळते. विच टाईप ऑफ इन्फॉर्मेशन इज डिस्क्लोज्ड बाय द कॉस्ट शीट. फर्स्ट पॉइंट इज it indicates or it shows the material consumed for the production of goods. Okay, material consumed. We know that for manufacturing a final product we require certain raw material. And let's take a simple example. Suppose a particular company produces 1000 units during the month of March 2020.
जर एखाद्या कंपनीनं मार्च 2020 ह्या एका महिन्यामध्ये समजा 1000 वस्तू तयार केल्या असतील, तर ह्या ज्या काय 1000 वस्तू तयार केलेल्या आहेत ह्या तयार करण्यासाठी हाऊ मच अमाऊंट इज स्पेंड फॉर मटेरियल ऑन रॉ मटेरियल. ओके, इट इज डिस्क्लोज्ड इन द कॉस्ट शीट. ह्या ज्या काही 1000 वस्तू आपण बनवल्या आहेत, तयार केल्या आहेत, मॅन्युफॅक्चर केल्या आहेत, त्यासाठी आपल्याला किती रुपयाचं रॉ मटेरियल लागलं ही इन्फॉर्मेशन कॉस्ट शीटवरून आपल्याला फाइंड आउट करता येते. कॉस्ट शीटवरून ती दाखवली जाते. दिस इज फर्स्ट पॉईंट. द सेकंड पॉईंट इज विच इज डिस्क्लोज्ड थ्रू कॉस्ट शीट इज द टोटल अमाऊंट ऑफ वेजेस paid to the workers during this particular period. Let's take this same example. Okay, during March 2020 the company has produced 1000 units. So this cost sheet will also show that how much amount is spent on the लेबर्स ॲज अ वेजेस. आपण जे काही मार्च महिन्यामध्ये 1000 वस्तूचं उत्पादन केलेलं आहे ह्यासाठी आपण जे काही आपले वर्कर्स आहेत ह्यांना एकूण किती रुपये वेजेस पेड केले, धिस इन्फॉर्मेशन इज ऑल्सो डिस्क्लोज्ड इन द कॉस्ट शीट. दिस इज सेकंड पॉईंट. Then the third point is the details regarding the different factory overheads incurred during this period. Okay, हा जो काय आपला मार्च महिन्यामध्ये आपण 1000 वस्तू प्रोड्यूस केलेल्या आहेत, हे प्रोडक्शनसाठी फॉर प्रोडक्शन ऑफ दिस 1000 युनिट्स what are the different factory expenses we have incurred. All such expenses are shown in a detailed manner in a cost sheet. कॉस्ट शीटमध्ये आपण ह्या ज्या काय मार्च 2020 हा महिना आहे त्यामध्ये जे काय आपण 1000 वस्तूचं उत्पादन केलेलं आहे त्यासाठी फॅक्टरीजमधील कोणकोणते खर्च आपल्याला करावे लागले ह्या सर्व खर्चांची माहिती ही सुद्धा आपल्याला कॉस्ट शीटवरून सहज उपलब्ध होते. Then the next point is details regarding the different office overheads incurred. Then fifth point is details regarding the different selling overheads incurred during this particular period. We know that cost sheet can be prepared at any time. It can be prepared on daily basis, weekly basis, monthly basis, quarterly basis, half yearly basis or yearly basis. Take a simple example. Suppose our company has prepared a cost sheet on yearly basis. समजा आपल्या कंपनीनं वर्षानंतर 1 वर्षाची कॉस्ट शीट तयार केली असेल पूर्ण वर्षभराची, तर त्या कॉस्ट शीटवरून आपल्याला जे काय आपण प्रोडक्शन केलेलं आहे वर्षभरामध्ये, टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज आवर कंपनी हॅज प्रोड्युस्ड 10,000 युनिट्स ड्युरिंग अ पर्टिक्युलर इयर. आपण असं समजूया की आपल्या कंपनीनं वर्षभरामध्ये 10,000 वस्तूचं उत्पादन केलेलं आहे. मग हे जे काय 10,000 वस्तूचं उत्पादन केलेलं आहे वर्षभरामध्ये, हे करण्यासाठी आपल्याला ऑफिसचे कोणकोणते खर्च आले, वस्तू विकण्यासाठी सेलिंगसाठी कोणकोणते खर्च आले, ऑल सच टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस आर शोन इन अ डिटेल्ड मॅनर इन द कॉस्ट शीट. हे सर्व खर्च आपल्याला कॉस्ट शीटमधून सहज उपलब्ध होतात. द कॉस्ट शीट इंडिकेट्स, द कॉस्ट शीट शोज द डिटेल्स रिगार्डिंग द डिफरंट ऑफिस ओव्हरहेड्स इनकर्ड ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड. द कॉस्ट शीट ऑल्सो इंडिकेट्स, the cost sheet also shows the details regarding the different selling overheads incurred during the particular period. हा जो काय आपला 1 वर्षाचा कालावधी आहे किंवा 1 महिन्याचा कालावधी आहे किंवा 3 महिन्याचा कालावधी आहे किंवा 6 महिन्याचा कालावधी आहे, आपण जेवढ्याची कॉस्ट शीट तयार केलेली आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला ऑफिससाठी कोणकोणते खर्च आले, किती रुपये खर्च आला, सेलिंगसाठी म्हणजे वस्तू विकण्यासाठी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनसाठी कोणकोणते खर्च आले, किती एकूण खर्च आला, ही सर्व माहिती कॉस्ट शीटवरून आपल्याला सांगितली जाते. दिस इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ प्रिपेरिंग अ कॉस्ट शीट. देन द नेक्स्ट पॉईंट इज द कॉस्ट शीट ऑल्सो इंडिकेट्स द प्रपोर्शन ऑफ ईच एक्सपेन्स टू द टोटल कॉस्ट. ओके, we know that we have just studied that the cost sheet is prepared to find out the cost of production. Okay, what is the cost incurred for producing the goods, it is indicated through the cost sheet. आपण जे काही वस्तू उत्पादन केलेले आहेत याच्यासाठी आपल्याला किती खर्च आला ही सर्व माहिती आपल्याला कॉस्ट शीटवरून उपलब्ध होत असते. मग ह्या जो काय एकूण खर्च आलेला आहे त्यापैकी मटेरियलचा खर्च किती, त्या एकूण खर्चापैकी लेबरसाठीचा वेजेससाठीचा खर्च किती, एकूण खर्चापैकी फॅक्टरीचा खर्च किती आहे, म्हणजे व्हॉट इज द प्रोपोर्शनेट अमाऊंट ऑफ ईच एक्सपेन्सेस टू द टोटल एक्सपेन्सेस इज ऑल्सो इंडिकेटेड थ्रू द कॉस्ट शीट.
It means that what is the cost, what is the proportion of material cost out of total cost, what is the proportion of labor cost to the total cost, what is the proportion of factory overheads to the total cost. म्हणजेच काय, एकूण समजा आपण एक वस्तू बनवण्यासाठी समजा 30 रुपये खर्च आला असेल. टेक सिंपल एक्झाम्पल, सपोज आवर कंपनी हॅज प्रोड्युस्ड सर्टन गुड्स अँड द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट, समजा एक वस्तू बनवण्याचा खर्च समजा 30 रुपये असेल, 30 रुपये एका वस्तूचा, तर एकूण खर्च 30 रुपये आहे. तर मटेरियलचा समजा खर्च 5 रुपये आला असेल किंवा 6 रुपये आला असेल, तर हा खर्च किती आहे in proportion to total cost. What is the proportion of each expenses to the total cost? It in terms of percentage or in terms of amount is also expressed through the cost sheet. Cost sheet द्वारे आपल्याला एकूण खर्च किती झाला, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आहे, उत्पादन खर्च किती आहे हा तर कळतोच, पण त्याचप्रमाणे जे काही प्रत्येक वेगवेगळे खर्च आहेत, हा प्रत्येक खर्च एकूण खर्चाच्या प्रमाणामध्ये किती आहे, त्या प्रत्येक खर्चाचं प्रमाण किती आहे एकूण खर्चाच्या, ते सुद्धा आपल्याला कॉस्ट शीटवरून फाइंड आउट केलं जातं, ते कॉस्ट शीटवरून इंडिकेट केलं जातं. अँड दिस प्रपोर्शन इज एक्सप्रेस्ड आयदर इन टर्म्स ऑफ अमाऊंट ऑर इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. हे प्रत्येक खर्च एकूण खर्चाच्या किती आहे तो एकतर अमाऊंटमध्ये इंडिकेट केला जातो किंवा तो टक्क्यामध्ये पर्सेंटेजमध्ये इंडिकेट केला जातो. टेक सिंपल एक्झाम्पल, सपोज टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट इज ₹30. समजा एका वस्तूचा उत्पादन खर्च 30 रुपये असेल, टोटल कॉस्ट समजा 30 असेल आणि त्यापैकी मटेरियलचा खर्च समजा 10 रुपये असेल. ओके, 10 रुपये, तर टोटल कॉस्ट इज ₹30 अँड मटेरियल कॉस्ट इज ₹10. सो आउट ऑफ this total cost of ₹30 an amount of ₹10 is spent on material cost. म्हणजे आपल्याला ह्याच्यावरून हे कळतं की एकूण खर्च 30 रुपये आहे आणि मटेरियलचा खर्च हा 10 रुपये आहे. म्हणजे प्रपोर्शन किती आहे तर 30 पैकी 10 रुपये म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 33% अमाऊंट इज स्पेंट ऑन मटेरियल कॉस्ट. एकूण खर्चाच्या 33% जवळपास रक्कम ही मटेरियलवरती खर्च होते. हे आपल्याला पर्सेंटेजमध्ये किंवा अमाऊंटमध्ये आपल्याला कॉस्ट शीटवरून ही माहिती सहज उपलब्ध होते. दिस इन्फॉर्मेशन इज शोन इन द कॉस्ट शीट. अँड द लास्ट पॉईंट which the cost sheet indicates is the corresponding figures of the previous period. Take simple example, suppose we have prepared the cost sheet for the month of March 2020. समजा आपण मार्च 2020 ह्या एका महिन्याची कॉस्ट शीट तयार केली असेल, फक्त एका महिन्याची, कोणत्या, मार्च 2020. तर कॉस्ट शीट इंडिकेट्स द फिगर्स ऑफ करंट पिरियड. आपण ज्या पिरियडची कॉस्ट शीट तयार केली, आपण मार्च महिन्याची कॉस्ट शीट तयार केली असेल, तर मार्च महिन्याच्या अगोदरचा महिना कुठला असेल तर तो फेब्रुवारी. फेब्रुवारी महिन्याचे जे काही फिगर्स आहेत दे आर ऑल्सो शोन इन दॅट पर्टिक्युलर कॉस्ट शीट. Means the cost sheet shows the current period's figures as well as it also indicates the previous period's figures also. ज्या काय आपण चालू महिन्याचे खर्च रेकॉर्ड केले आहेत, तर चालू महिन्याचे खर्च रेकॉर्ड केले जातातच, कॉस्ट शीटमध्ये दाखवले जातातच, पण त्याचबरोबर पाठीमागच्या महिन्यामध्ये तेच खर्च किती रुपये होते ही सुद्धा माहिती ही कॉस्ट शीटमधून दाखवली जाते. ओके, सो दीज आर द टोटल 7 points which are disclosed through the cost sheet. Now the next point is, what are the different types of cost sheet? Basically there are two types of cost sheet. First type of cost sheet is historical cost sheet and second type of a cost sheet is estimated cost sheet. Okay, now we will say what is the meaning of historical cost sheet and what is the meaning of estimated cost sheet. First we will see the meaning of historical cost sheet. What is historical cost sheet? Historical cost sheet means a cost sheet which is prepared after the completion of production. Okay, after the completion of production means production is already taken place, costs have been already incurred, and after the completion of production, after incurring the expenses, the cost sheet is prepared. Take simple example, suppose our company prepares a cost sheet on a monthly basis. आपण असं उदाहरण घेऊया की आपली कंपनी दर महिन्याला कॉस्ट शीट तयार करते, अँड सपोज आवर कंपनी हॅज
produced 1000 units during the month of March 2020. आपण समजूया की मार्च 2020 ह्या एका महिन्यामध्ये आपल्या कंपनीनं 1000 वस्तू उत्पादन केलेल्या आहेत. अँड सपोज वी प्रिपेअर द कॉस्ट शीट इन द नेक्स्ट मंथ फॉर द मंथ ऑफ मार्च. मार्च महिन्यामध्ये उत्पादन करून झाल्यानंतर उत्पादनासाठी किती खर्च आला हे फाइंड आउट करण्यासाठी आपण कॉस्ट शीट तयार करायला घेतली. आणि कधी ती तयार केली? मार्च महिना संपल्यानंतर जो पुढचा महिना आहे एप्रिल महिन्यामध्ये आपण कॉस्ट शीट तयार केली. कुठल्या महिन्याची? तर पाठीमागच्या मार्च महिन्याची. मग ऑलरेडी आपण ज्या वेळेला कॉस्ट शीट तयार करतोय एप्रिल महिन्यामध्ये पाठीमागच्या महिन्याची म्हणजे मार्च महिन्याची कॉस्ट शीट तयार करतोय. म्हणजे प्रोडक्शन ऑलरेडी झालेलं आहे, खर्च सर्व करून झालेले आहेत. आणि उत्पादन झाल्यानंतर आफ्टर कंप्लीशन ऑफ प्रोडक्शन अँड आफ्टर इन्करिंग द एक्सपेन्सेस, उत्पादन झाल्यानंतर खर्च सर्व करून झाल्यानंतर आपण नंतर कॉस्ट शीट तयार करतोय. दॅट पर्टिक्युलर कॉस्ट शीट इज कॉल्ड एज अ हिस्टॉरिकल कॉस्ट शीट. सो हिस्टॉरिकल कॉस्ट शीट means a cost sheet which is prepared after completion of production. And this cost sheet is prepared after incurring the expenses. Already the expenses are already incurred. खर्च अगोदरच करून झालेले असतात, अगोदरच उत्पादन देखील तयार करून झालेलं असतं. आणि त्याच्यानंतर आफ्टर कंप्लीशन ऑफ प्रोडक्शन and after incurring the expenses we prepare the cost sheet, and that particular cost sheet is called as a historical cost sheet. So the historical cost sheet is related to the past. Okay, हिस्टॉरिकल कॉस्ट शीट जी आहे ती भूतकाळाशी संबंधित आहे. कारण आपण मगाच्या उदाहरणामध्ये पाहिलं की मार्च महिन्यामध्ये जे काय आपण प्रोडक्शन केलेलं आहे 1000 वस्तूंचं, त्याची कॉस्ट शीट आपण उत्पादन झाल्यानंतर मार्च महिन्याचं प्रोडक्शन झाल्यानंतर आपण पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये समजा कॉस्ट शीट तयार करायला घेतली, तर आपण जी कॉस्ट शीट तयार करतोय ती पाठीमागच्या म्हणजे मार्च महिन्याची तयार करतोय. त्यामुळं त्याला हिस्टॉरिकल कॉस्ट शीट असं म्हणतात. ऑलरेडी झालेलं उत्पादन आहे, झालेले खर्च आहेत, त्यामुळे त्याला इट इज रिलेटेड टू द पास्ट, ती पाठीमागच्या कालावधीशी रिलेटेड असते. इट इज कॉल्ड एज अ हिस्टॉरिकल कॉस्ट शीट. द सेकंड टाइप ऑफ अ कॉस्ट शीट इज इस्टिमेटेड कॉस्ट शीट. इस्टिमेट करणे म्हणजे अंदाज करणे. अँड इस्टिमेटेड कॉस्ट शीट इज रिलेटेड टू द फ्युचर. Okay, what is estimated cost sheet? Estimated cost sheet means a cost sheet which is prepared before starting the production. Means we have not yet started the production. The production has to be started in the next couple of days or next couple of weeks or next couple of months. उत्पादन अजून सुरू केलेलं नाही, प्रोडक्शन अजून सुरू केलेलं नाही, प्रोडक्शन काही दिवसांनी सुरू करायचं आहे. आणि त्याच्या अगोदरच बिफोर स्टार्टिंग द ॲक्च्युअल प्रोडक्शन, उत्पादन सुरू करण्यापूर्वी आपण त्याची कॉस्ट शीट तयार करतो. अँड दॅट पर्टिक्युलर कॉस्ट शीट इज कॉल्ड एज अ इस्टिमेटेड कॉस्ट शीट. त्याला आपण इस्टिमेटेड कॉस्ट शीट असं म्हणतो. अँड ॲज द प्रोडक्शन हॅज नॉट येट स्टार्टेड, प्रोडक्शन सुरू न झाल्यामुळं द ॲक्च्युअल कॉस्ट कॅनॉट बी रेकॉर्डेड. खर्च उत्पादनच चालू झालेलं नाही, प्रोडक्शन सुरू झालं नसल्यामुळं आपल्याला ॲक्च्युअल खर्च कळत नाही. आणि त्यामुळं इन इस्टिमेटेड कॉस्ट शीट वी रेकॉर्ड द एक्सपेन्सेस, वी रेकॉर्ड द कॉस्ट ऑन इस्टिमेटेड बेसिस. आपण जे उत्पादनासाठी खर्च होणार आहे तो अंदाजे खर्च हा रेकॉर्ड केला जातो. Okay, it is called as a estimated cost sheet. So estimated cost sheet is related to the future period, and it is because estimated cost sheet is prepared for the goods which are to be produced in the future. जे काय आपल्याला भविष्यामध्ये वस्तू उत्पादन करायचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा पुढच्या महिन्यामध्ये 1000 वस्तूचं उत्पादन करायचं आहे किंवा पुढच्या आठवड्यामध्ये समजा आपल्याला 200 वस्तू तयार करायच्या असतील, तर प्रोडक्शन सुरू करण्यापूर्वी बिफोर स्टार्टिंग द ॲक्च्युअल प्रोडक्शन वी इस्टिमेट द एक्सपेन्सेस विच विल बी इन्कर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ सच गुड्स. हे जे काय आपण पुढच्या आठवड्यात वस्तू तयार करणार आहोत 200 वस्तू, किंवा पुढच्या महिन्यामध्ये जे काय आपण 1000 वस्तू बनवायच्या असतील, तर त्याच्यासाठी अंदाजे खर्च किती येईल तो अंदाजे खर्च कॅल्क्युलेट करून त्याच्याप्रमाणे कॉस्ट शीट तयार केली जाते. आणि त्याला इस्टिमेटेड कॉस्ट शीट असं म्हटलं जातं. सो दीज आर द 2 टाइप्स ऑफ अ कॉस्ट शीट. फर्स्ट टाइप ऑफ अ कॉस्ट शीट इज हिस्टॉरिकल कॉस्ट शीट विच इज रिलेटेड टू द पास्ट, and second type of a cost sheet is estimated cost sheet, and it is related to the future period. These are the 2 types of cost sheet. Then the last point of this lecture is advantages of cost sheet. What are the different advantages of cost sheet? As
I have discussed, as I have told in the beginning of this lecture, that the main objective of cost accounting is to ascertain the cost. Okay, and this particular objective is fulfilled by this particular statement, which is cost sheet. ओके, आपल्याला माहिती आहे की कॉस्ट अकाउंटिंगचा मुख्य उद्देश हा खर्च किती झाला हे फाइंड आउट करणं आहे आणि हे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे हे ऑब्जेक्टिव्ह कॉस्ट शीट तयार करून हे पूर्ण होतं. नाव क्वेश्चन इज व्हॉट आर द डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रिपेरिंग अ कॉस्ट शीट. कॉस्ट शीट तयार केल्याचे बिझनेसमनला काय काय फायदे होतात दॅट वी हॅव टू सी इन दिस पर्टिक्युलर पॉईंट. The first advantage of preparing a cost sheet is the total cost and per unit cost of production is find out, is disclosed. कॉस्ट शीट तयार केल्याचा फायदा काय होतो तर बाय प्रिपेरिंग अ कॉस्ट शीट अ कंपनी और अ बिझनेसमन कॅन नो व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड व्हॉट इज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट. कॉस्ट शीट तयार केल्यामुळं कंपनीला किंवा बिझनेसमनला हे कळतं की उत्पादन जे काय आपण केलेलं आहे, समजा 1000 वस्तू बनवल्या असतील, 5000 वस्तू बनवल्या असतील, तर त्याच्यासाठी एकूण खर्च किती आला, व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड व्हॉट इज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट. वस्तू उत्पादनासाठी एकूण खर्च किती आला आणि वस्तू उत्पादन करण्यासाठी एक वस्तू बनवण्यासाठी एका वस्तूसाठी किती खर्च आला हे आपल्याला ह्या कॉस्ट शीटवरून माहिती मिळते. दिस इज द मेन advantage of preparing a cost sheet. This is first. The second advantage of preparing a cost sheet is a manufacturer. Manufacturer means a businessman. A businessman can keep a close watch and control over the different expenses of production. We know that the different expenses are incurred for production of goods and services, and all the different expenses incurred for production of goods are recorded in the cost sheet. आपल्याला माहिती आहे की वस्तू उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खर्च केले जातात आणि हे सर्व खर्च उत्पादनाशी रिलेटेड, गुड्सशी रिलेटेड जे काय सर्व खर्च केलेले आहेत ते सर्व खर्च आपण कॉस्ट शीटमध्ये रेकॉर्ड करतो. आणि खर्च रेकॉर्ड केल्यामुळे it is possible for the businessman, it is possible for the manufacturer to keep a close watch and control over the different expenses. सगळे खर्च रेकॉर्ड केले असल्यामुळं प्रत्येक गोष्टीसाठी किती खर्च होतोय, कोणता खर्च किती झाला हे सर्व माहिती बिझनेसमनला, मॅन्युफॅक्चरला सहज उपलब्ध होते आणि त्याच्यामुळं ही कॅन कीप अ क्लोज वॉच ऑन ऑल द एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. त्यामुळं वस्तू उत्पादनासाठी जे काय सर्व खर्च आलेले आहेत त्या सर्व खर्चांवरती बिझनेसमन म्हणजेच मॅन्युफॅक्चरर हा क्लोजली त्यावरती लक्ष ठेवू शकतो आणि ते खर्च जर समजा जास्त होत असेल तर ते खर्च तो सहजपणे कंट्रोलसुद्धा करू शकतो. अँड ऑल धिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ प्रिपेरिंग अ कॉस्ट शीट. कॉस्ट शीट तयार केल्यामुळं सर्व खर्च हे एका ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळं इट बिकम्स पॉसिबल फॉर द मॅन्युफॅक्चरर टू हॅव अ close watch and have a control over the different expenses for production of goods. हे सर्व खर्च एकत्रपणे रेकॉर्ड केले असल्यामुळं मॅन्युफॅक्चररला त्या खर्चावरती लक्ष ठेवणं आणि त्या खर्चावरती कंट्रोल करणं हे सहज शक्य होतं. दिस इज द सेकंड ॲडव्हान्टेज ऑफ प्रिपेरिंग अ कॉस्ट शीट. देन द थर्ड ॲडव्हान्टेज. The third advantage of preparing a cost sheet is the cost sheet shows the proportion of each expense to the total cost, and this proportion is expressed in terms of percentage or in terms of amount. Okay, as discussed earlier, the cost sheet shows the total cost of production. It also shows the cost of production per unit, as well as it also shows the proportion of each expenses to the total cost. Okay, suppose our cost of production per unit is ₹30. समजा एका वस्तूचा खर्च, एक वस्तू तयार करण्याचा खर्च जर 30 रुपये असेल तर कॉस्ट शीटवरून आपल्याला त्यापैकी एकूण 30 रुपये खर्च आहे, तर यापैकी मटेरियलसाठी किती रुपये खर्च झाले, एकूण 30 रुपया खर्चापैकी वेजेसवरती किती खर्च झाले, एकूण 30 रुपयापैकी फॅक्टरी ओव्हरहेड्सवरती किती खर्च झाले, एकूण 30 रुपयापैकी ऑफिस ओव्हरहेडसाठी किती खर्च झाले, एकूण 30 रुपयापैकी सेलिंग ओव्हरहेडसाठी किती खर्च झाले. ऑल सच टाइप ऑफ इन्फॉर्मेशन इज ऑल्सो डिस्क्लोज्ड थ्रू द कॉस्ट शीट. ओके, व्हॉट इज द प्रपोर्शन ऑफ मटेरियल to the total cost,
what is the proportion of wages to the total cost, what is the proportion of factory overhead to the total cost, and what is the proportion of office overhead to the total cost is also disclosed through the cost sheet. And this proportion is expressed either in terms of money or it can be expressed in terms of percentage. हे जे काय प्रमाण आहे हे प्रमाण आपल्याला एकतर टक्केवारीमध्ये किंवा ते अमाऊंटमध्ये आपल्याला कॉस्ट शीटवरून सहज कळतं. त्याचा फायदा हा होतो की एकूण खर्चापैकी मटेरियलसाठी किती खर्च होतोय, वेजेससाठी किती खर्च होतोय, फॅक्टरीसाठी किती खर्च होतोय, ऑफिससाठी किती खर्च होतोय, ही सर्व माहिती आपल्याला सहजपणे उपलब्ध होते. अँड धिस प्रपोर्शन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी ऑर इन टर्म्स ऑफ अ पर्सेंटेज. टक्केवारीमध्ये किंवा अमाऊंटमध्ये हे आपल्याला प्रपोर्शन सहजपणे कळू शकतं. हा कॉस्ट शीट तयार केल्याचा बेनिफिट आहे. दिस इज द थर्ड ॲडव्हान्टेज ऑफ प्रिपेरिंग अ कॉस्ट शीट. Then the fourth advantage of preparing a cost sheet is it helps in fixing the selling prices of goods. Okay, this particular cost sheet shows the details regarding the expenses incurred for production of goods. Okay, the different expenses incurred for production of goods are recorded in the cost sheet, and by preparing a cost sheet a businessman can know the total cost of production and he can also know the cost of production per unit. And this, after preparing this particular cost sheet, this cost sheet is presented to the management and the management can easily fix the selling price of goods with the help of this particular cost sheet. कॉस्ट शीट तयार केल्यानंतर ही कॉस्ट शीट मॅनेजमेंटला सादर केली जाते आणि ह्या कॉस्ट शीटच्या साह्यानं कॉस्ट शीटवरून आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कळतं, टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट, ही सर्व माहिती कॉस्ट शीटवरून कळते. आणि ही कॉस्ट शीट तयार केल्यानंतर ती मॅनेजमेंटला सादर केली जाते आणि मॅनेजमेंट या कॉस्ट शीटच्या साह्यानं वस्तूची सेलिंग प्राईस सहजपणे फिक्स करू शकतं. दिस इज द अनदर ॲडव्हान्टेज ऑफ प्रिपेरिंग अ कॉस्ट शीट. This is fourth advantage. Then the next advantage of preparing a cost sheet is comparison with the previous period is also possible. As discussed earlier that cost sheet indicates the expenses of current period as well as it also indicates the expenses of the previous period. Say for example, take a very simple example. Suppose our company prepares a cost sheet ऑन अ मंथली बेसिस. समजा आपण उदाहरण घेऊया की आपली कंपनी दर महिन्याला कॉस्ट शीट तयार करते अँड अवर कंपनी हॅज प्रिपेअर्ड अ कॉस्ट शीट फॉर द मंथ ऑफ मार्च 2020. आपल्या कंपनीने समजा मार्च 2020 ह्या एका महिन्याची कॉस्ट शीट तयार केली असेल तर मार्च महिन्याची कॉस्ट शीटमध्ये जे काय चालू आपलं महिना आहे मार्च 2020 ह्या कॉस्ट शीटमध्ये मार्च महिन्याचे सगळे खर्च तर दाखवले जातातच. द कॉस्ट शीट विल इंडिकेट द एक्सपेन्सेस ऑफ धिस पर्टिक्युलर मंथ ऑफ मार्च 2020. मार्च महिन्याचे सर्व खर्च दाखवले जातातच, पण त्याचबरोबर जो पाठीमागचा महिना आहे म्हणजे फेब्रुवारी महिना त्याचेसुद्धा सर्व खर्च हे त्यामध्ये डिस्क्लोज केले जातात आणि त्याच्यावरून वी कॅन इझिली मेक द कंपॅरिझन ऑफ करंट पिरियड्स फिगर विथ द प्रिव्हियस पिरियड्स फिगर. त्याचा बेनिफिट आपल्याला हा होतो की चालू महिन्यामध्ये किती खर्च झाले आणि तेच खर्च मागच्या महिन्यामध्ये किती होते हे आपल्याला सहजपणे तिथं माहिती कळते आणि त्यावरून आपण इझिली आपण दोन्ही महिन्याच्या खर्चाचं कंपॅरिझन करू शकतो. हा देखील कॉस्ट शीट तयार केल्याचा एक बेनिफिट आहे. सो द अनदर बेनिफिट ऑफ प्रिपेरिंग अ कॉस्ट शीट इज कॉस्ट शीट helps in making the comparison of current period's expenses with the previous period's expenses. Then the next advantage of preparing a cost sheet is with the help of cost sheet a businessman can prepare and submit the tenders more accurately. Okay, what is the meaning of tender that we will study in the next couple of lectures. Okay, after understanding the preparation of cost sheet you will easily understand what is the meaning of tender and how it is prepared. So for our knowledge purpose we should know that whenever a businessman has to prepare and submit a tender then he has to prepare an estimated cost sheet, and as discussed earlier that estimated cost sheet is related to the future period, means the production has to be done in the future.
आपल्याला उत्पादन भविष्यात करायचं आहे आणि अगोदरच आपण खर्च किती होईल हा इस्टिमेट करतो, अंदाज लावतो, त्याला इस्टिमेटेड कॉस्ट शीट असं म्हटलं जातं. अँड विथ द हेल्प ऑफ प्रिपेरिंग इस्टिमेटेड कॉस्ट शीट ए बिझनेसमन कॅन इझिली प्रिपेअर अँड सबमिट द टेंडर्स मोर ॲक्युरेटली. जे काय टेंडर सबमिट करावे लागतात, भविष्यामध्ये एखादं काम आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी जे काही टेंडर्स सबमिट करावे लागतात ते टेंडर्स आपण कॉस्टशीट तयार करून, इस्टिमेटेड कॉस्टशीट तयार करून आपण सहजपणे ते तयार करून सबमिट करू शकतो. दिस इज वन अनदर ॲडव्हान्टेज ऑफ प्रिपेरिंग अ कॉस्टशीट. देन द सेकंड लास्ट ॲडव्हान्टेज ऑफ कॉस्टशीट इज कॉस्टशीट हेल्प्स टू मिनिमाइज द cost of production in case of cutthroat competition. We know that at present there is a cutthroat competition in the market and number of companies are selling their goods, and in order to survive in this particular cutthroat competition, the company, the business has to minimize the cost of production so that they can sell the goods at a less price. आपल्याला माहिती आहे की जे सध्या मार्केटमध्ये कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी बिझनेसमनला कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या वस्तू उपलब्ध करून द्याव्या लागतात. आणि या ठिकाणी व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ प्रिपेरिंग अ कॉस्टशीट? कॉस्टशीट हेल्प्स टू मिनिमाइज द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्टशीटमुळं अ बिझनेसमॅन कॅन नो व्हॉट आर द टोटल एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ गुड्स, and by preparing a cost sheet he can have a close watch, he can exercise a control over the different expenses of production of goods. जे काय वस्तू उत्पादनासाठी खर्च आलेले आहेत त्या सर्व खर्चावरती कॉस्टशीटच्या साहाय्यानं बिझनेसमन सर्व खर्चांवरती क्लोज वॉच ठेवू शकतो. सर्व खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स वापरू शकतो की जेणेकरून जे काय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपल्याला कमीत कमी करता येईल. त्यामुळं द ॲडव्हान्टेज ऑफ प्रिपेरिंग अ कॉस्टशीट इज कॉस्टशीट हेल्प्स टू मिनिमाइज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. जो काय उत्पादन खर्च होतो तो खर्च कमी करण्यासाठी देखील कॉस्टशीटचा फायदा होतो की जेणेकरून अ बिझनेस कॅन सर्व्हाइव्ह इन द प्रेझेंट कटथ्रोट कॉम्पिटिशन. जे काय सध्या मार्केटमध्ये कटथ्रोट कॉम्पिटिशन चालू आहे त्यामध्ये बिझनेसमन सहजपणे त्यामध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. हा देखील कॉस्टशीट तयार केल्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. अँड लास्ट ॲडव्हान्टेज ऑफ प्रिपेरिंग अ कॉस्टशीट इज कॉस्टशीट ॲक्ट्स ॲज अ गाईड to the manufacturer for formulating the production policy of the business. Okay, with the help of cost sheet a businessman can know the details regarding the different types of expenses which are incurred for production of goods, and by preparing this particular cost sheet, this cost sheet acts as a guide to formulate the production policy for the future period. जे काही आपण कॉस्ट शीट तयार करतो त्या कॉस्ट शीटवरून आपल्याला वस्तू उत्पादन करण्यासाठी किती किती खर्च होतात ह्याची सर्व माहिती एकत्रपणे आपल्याला उपलब्ध होत असते. आणि याच्यामुळं या माहितीच्या आधारे मॅन्युफॅक्चरर भविष्यामध्ये प्रोडक्शन पॉलिसी आपली काय असली पाहिजे, किती असली प्रोडक्शन केलं पाहिजे हे सर्व ह्या कॉस्टशीटच्या साहाय्यानं तयार करता येऊ शकतं. सो दीज आर द डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रिपेरिंग अ कॉस्टशीट. सो विथ दिस वी विल कन्क्लूड आवर लेक्चर. इन दिस पर्टिक्युलर लेक्चर we have studied the meaning of cost sheet, we have studied the different information which is disclosed through the cost sheet. After that we have studied the two types of cost sheet, one is historical cost sheet and another is estimated cost sheet. And at the end of this lecture we have also studied the different advantages of preparing a cost sheet. So with this we will conclude our lecture, and in the next lecture we will study the format of preparing a cost sheet, and after that we will start with the examples on the preparation of cost sheet. Thank you very much.